मित्रांनो, आपल्यापैकी जास्त करून लोक आपले पैसे बँकेत ठेवतात, पण असे केल्याने तुमचे खूप मोठे नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का? बँकेत ठेवल्याने आपले पैसे वाढतात हे साफ खोटे आहे. उलट बँकेत पैसे ठेवल्याने आपला खूप मोठा तोटा होतो. जर आपण आपले पैसे सेव्हिंग्स अकाउंट म्हणजे बचत खात्यात ठेवले तर तिथे आपल्याला फक्त 2 ते 3% व्याज मिळते आणि महागाई 7.5% वाढत चालली आहे. याचा अर्थ आपले पैसे बँकेत ठेवल्यामुळे 4.5 ते 5.5% कमी होत जातात. आता काही लोक बँकेत फिक्स डिपॉझिट करून ठेवतात जिथे त्यांना 5 ते 6% व्याज मिळते, पण इथे सुद्धा आपले पैसे 1.5 ते 2.5% कमी होतात. आता या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला हे तर समजले की आपण बँकेत पैसे का नाही ठेवले पाहिजे. आता आपण ते 5 ॲसेट्स बघणार आहोत जिथे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून चांगल्या प्रकारे रिटर्न्स म्हणजे परतावा मिळू शकता. या ॲसेट्स मध्ये पैसे गुंतवल्यावर बचत खात्यापेक्षा निश्चितच जास्त टक्के रिटर्न्स मिळतील. ॲसेट एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या खिशात पैसे टाकायचे काम करते आणि ते सुद्धा जास्त कष्ट न घेता. म्हणजे आपले पैसे आपल्यासाठी काम करायला लागतात. इथे फक्त एकदा कष्ट करावे लागते, नंतर हे ॲसेट्स सातत्याने आपल्याला पैसे कमवून देतात. तुम्हाला ॲसेट लायबिलिटी याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ बघा. चला तर बघूया कोणते आहे ते 5 ॲसेट्स. ॲसेट क्रमांक 1, रिअल इस्टेट. मित्रांनो, रिअल इस्टेटने आजपर्यंत जेवढ्या लोकांना करोडपती बनवले आहे, बाकी दुसऱ्या कोणत्या क्षेत्राने एवढे बनवले नसतील. असे म्हणतात की 90% लोक करोडपती रिअल इस्टेट मधूनच बनतात. हे एक असे क्षेत्र आहे जे काळानुसार सातत्याने वाढत जाणार आहे, कारण लोकसंख्या वाढत चालली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी पुरेशी जागा हवी आहे. त्यामुळे रिअल इस्टेट हे क्षेत्र कधीच डाऊन होणार नाही. आता आपण रिअल इस्टेट बद्दल थोडे जाणून घेऊया की हे क्षेत्र काम कसे करते. रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अर्थ म्हणजे एकतर तुम्ही जमीन, घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी विकत घेता आणि नंतर त्या प्रॉपर्टीला भाड्याने देता. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला घरी बसल्या भाडे मिळत राहते. याशिवाय तुमची त्या प्रॉपर्टीची किंमत सुद्धा वाढत जाते. जसे की मी सुरुवातीला सांगितले की महागाई 7.5% वाढत जाते, त्याचप्रमाणे रिअल इस्टेट मध्ये भाडे सुद्धा महागाई बरोबर वाढत जाते. या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी लोकेशन खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जेवढे चांगले लोकेशन निवडाल तुम्हाला तेवढे चांगले भाडे मिळेल आणि त्याच वेगाने तुमच्या प्रॉपर्टीची किंमत सुद्धा वाढत जाईल. ॲसेट नंबर 2, स्टॉक्स, शेअर्स. मित्रांनो, ह्या यादीमध्ये सगळ्यात बेस्ट ॲसेट मला विचाराल तर ते स्टॉक्स आहे. ह्या जगात जास्त करून श्रीमंत लोकांचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये लागलेले आहे. स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अर्थ म्हणजे आज जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्टॉक विकत घेतला तर जसजशी ती कंपनी प्रगती करेल तसतशी तुम्ही घेतलेल्या स्टॉकची किंमत सुद्धा वाढत जाईल. स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीचे भागीदार झाले आहात. जर त्या कंपनीला फायदा झाला तर तुम्हाला सुद्धा फायदा होईल, पण जर कंपनीला नुकसान झाले तर तुमचे सुद्धा नुकसान होईल. त्यामुळे योग्य कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सरळ तुम्ही इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. निफ्टी 50, सेन्सेक्स हे दोन्ही भारताचे प्रसिद्ध फंड्स आहे. निफ्टी 50 मध्ये भारतातील टॉप 50 कंपन्या येतात आणि सेन्सेक्स मध्ये भारतातील टॉप 30 कंपन्या येतात. म्हणजे तुम्ही जर ह्यामध्ये गुंतवणूक करता तर नक्कीच तुमचे पैसे चांगल्या प्रकारे वाढतील, कारण तुम्ही एकाच कंपनीमध्ये नाही तर भारतातल्या टॉप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असता. आणि जसा आपला भारत देश प्रगती करेल त्याच वेगाने तुमचे पैसे सुद्धा वाढत जातील. इथे तुम्हाला डोळे झाकून 12 ते 13% रिटर्न्स मिळू शकतात, जे बँकेतल्या फिक्स डिपॉझिट पेक्षा दुप्पट आहे. ॲसेट क्रमांक 3, मौल्यवान धातू. मित्रांनो, हे ॲसेट व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही गुगलवर सर्च करून 2000 साली सोन्याचा काय भाव होता हे काढा आणि आज सोन्याचा काय भाव आहे हे बघा. 2000 साली 10 ग्राम सोने 4400 रुपयांना मिळत होते आणि आज तेच 10 ग्राम सोने आपल्याला 68,000 मिळत आहे. म्हणजे सोने हे एक चांगले पैसे कमवून देणारे ॲसेट आहे. जर आपण आपले पैसे
सोने, चांदी किंवा अन्य मौल्यवान धातूमध्ये गुंतवले तर साहजिक आहे काळानुसार त्यांची किंमत वाढत जाणार आहे. आणि सोने एक असा धातू आहे ज्याचा वापर हजारो वर्षांपासून लोक करत आहे आणि येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत त्याचा वापर होत राहील. ॲसेट क्रमांक 4, सोशल मीडिया फॉलोअर्स. मित्रांनो, जर तुम्हाला पर्याय दिला गेला की एक तर तुम्हाला 40,000 फॉलोअर्स मिळतील किंवा 40,000 रुपये मिळतील, तर तुम्ही यातला कोणता पर्याय निवडाल? तुमच्यापैकी 90% लोक पैसे हा पर्याय निवडतील. पण ज्या लोकांना सोशल मीडियाची पॉवर माहिती आहे ते फॉलोअर्स निवडतील. आपले सोशल मीडिया फॉलोअर्स सुद्धा एका ॲसेट प्रमाणेच आहे, कारण आपण या सोशल मीडियाच्या फॉलोअर्समुळे 40,000 नाही तर यापेक्षा खूप जास्त पैसे कमवू शकतो. आणि हा माझा वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर्स जसे की यूट्यूब, इंस्टाग्रामवर तुमच्या टॅलेंटचा वापर करून फॉलोअर्स तयार करा आणि त्या फॉलोअर्सच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करून एका ॲसेट प्रमाणे चांगले पैसे कमवू शकता. ॲसेट क्रमांक 5, बिझनेस. मित्रांनो, तुम्हाला बिझनेस करण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही चांगले रिसर्च करून सुरुवातीला स्वतःचा छोटा व्यवसाय चालू करू शकता. कारण जेव्हा बिझनेसचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोक्यात मोठमोठ्या कंपन्या, हजारो काम करणारे लोक असे चित्र उभे राहते आणि त्यामुळे आपण बिझनेसचा विषय सोडून देतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला लगेच मोठा बिझनेस करायचा नाहीये. तुम्ही चांगला रिसर्च करून एक छोटा व्यवसाय सुद्धा करू शकता ज्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त असेल आणि रिस्क कमी असेल. आता तुमच्या डोक्यात विचार येतील की असे बिझनेस शोधायचे कुठे? तर मित्रांनो, याआधी मी कमी पैशात चालू होणाऱ्या बिझनेसेसवर अनेक व्हिडिओज बनवले आहे. त्या व्हिडिओची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. मित्रांनो, हे होते ते 5 ॲसेट्स ज्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही खूप चांगले रिटर्न्स मिळवू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.